नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील लिवाती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आता सध्या मी ठाण्यामध्ये आहे. आता संध्याकाळचे 7 वाजले. आत्ताच मी जस्ट कामावरून घरी आलो आणि माझी बहीण आणि आई पण कंपनीत कामाला गेले, ते पण आत्ताच घरी आल्यात. आणि आमच्या इथे आज स्पेशल मसाला डोसा आहे. तर आज माझी बहीण बनवणार आहे मसाला डोसा. त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतोच, ती कशी बनवते ती. आणि मी जेव्हा कामावरून घरी आलो ना तेव्हा आमच्या समोरची गॅलरी आहे ना, तर गॅलरीमधून समोरची जी रूम आहे त्या पत्र्यावरती काही माकडं आलेली. छोटी छोटी पिल्लं पण होती आणि मोठी पण माकडं होती. तर त्या माकडांची काही व्हिडिओ मी शूट केले, तर तुम्हाला दाखवत होते व्हिडिओ शूट केलेले. आणि त्या माकडांना आम्ही केळी पण खायला घातले. मस्त माकडं होते, तुम्हाला दाखवत होती माकडं शूट केलेली व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. मस्ती का मारतो त्याला मस्ती का व्हिडिओ काढायला नको 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 आहे नको एकदम जवळ बीबीवाला नाही आलं वाटतं. तिकारीला माहिती बघा, ही माझी आई. आणि हे काय केलंय? हे रात्री डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले. सकाळी सोनीने मिक्सरला लावून ते तयार करून ठेवलं. मी कामावर गेलो, ती नंतर कामाला गेली ना. डाळ आणि काय? तांदूळ. डाळ आणि तांदूळ. आणि हे काय सकाळी मिक्सरला लावलं. आणि थोडेसे पोहे घेतलेले, 2 मेथीची दाणे घेतलेले, हे मिक्सरला लावून असं बॅटर तयार करून ठेवलंय तिने. तर आता चांगला म्हणजे फुगलाय पीठ, फुगून आलाय. ते आता ती बनवणार डोसे. स्वप्नाली बाई. स्वप्नाली बाई काय? हे बघा, स्वप्नाली बाई. बटाटे शिजायला घातलेली कुकरमध्ये. बटाटे शिजलेत आता. किती बटाटे घातलेले? 5 बटाटे. ते आता सालं म्हणजे बटाट्याचे साले काढून घ्यायचे. हे सोने काढेल बटाट्याची साले. काढशील सोने? स्पेशल सोनीच्या हातची रेसिपी मसाला डोसा. आता आई आणि सोनी बटाटेच होतात आणि खूप छान बनवते ती मसाला डोसा. इडली पण भारी बनवते. आणि काय? आपे. सोनी मला शिकवशील ना? हां, मग काय शिकवशील ना तू? शिकलो तर शिन मी. हां काय मग काय? चहा बनवतो, जेवण एवढं बनवतो, चहा का बनवायला आहे? काय येत नाही चहा? मग आलं पाहिजे. मुलाला काय नाही, मुलीला काय, जेवण सगळं आलं पाहिजे. बघ काय बोलते. तुला बोलते की जेवण कुठं गेलं उपाशी नाही राहता का? मग जेवण सगळं आलं पाहिजे. बघा काय बोलते सोनी. माझे पप्पा एकटीच खातायत तिकडं आणि हाताने बनवून. पप्पांचं जेवण बनवून जाते का? मला नाही आता, तूच बोलीस तुला येत नाही काय? म्हणते सगळं आलं पाहिजे बोलल्यावर पप्पा पण बनवून खातात, त्यांना पण सगळं येतं बनवतात. ही जी बटाटी उकडलेली होती ना मगाशी कुकरमध्ये, ही दोघीजणी आई आणि सोनी सोलत होत्या. तर ही बटाटी आहे ना बारीक चुरून घ्यायची अशा प्रकारे. काय काय घेतलं याच्यासाठी? हे याचा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी ठेचा बनवायचा. त्याच्यात आळे 2 तुकडे. हे बघा, आळे 2-3 तुकडे घेतलेले आहेत म्हणजे. आणि मिरच्या 4-5 मिरच्या. 10-12 तुला काय रे आता हसायला झालं? हसते खुद 10-12 पाकळ्या लसूण. जाडसर बनवायचा ठेचा बटाट्याच्या भाजीसाठी. आणि कढीपत्ता कढीपत्ता नंतर फोडणीला दाखवते. त्याच्यामध्ये काय काय? लसूण टाकले, लसूण, मिरची, आलं
आलं. जाडसर ठेचा. असा जाडसर वाटायचा. असं का? जाडसर. एकदम बारीक नाही का बघा? नाही नाही, जाडसर हा ठेचा हम्म. फोडणीला द्यायला. तेल टाकला, त्याच्यात कांदा टाकले. तर कढीपत्ता. कढीपत्ता टाकायचा आणि कोथिंबीर. शेवटला टाकायचं. कढीपत्ता झाल्यावर मोहरी. मोहरी जरा थोडंसं जिरं. जिरं झाल्यावर हळद थोडीशी. हळद परतल्यावर आपण मसाला बनवलेला ना, ठेचा. मिक्सर मध्ये ठेचा बनवला होता. ठेचा बनवलेला टाकायचा. हे बनवते माझी बहीणच, बोलते आई, कारण ती लाजते बोलायला बहीण. हे बघा, थोडं तेल टाकायचं. बटाट्याची भाजी आपली जशी भाजी असेल तसं तेलाचं प्रमाण. हे चांगलं परतून घ्यायचं. हे चांगलं परतल्यावर आता बटाटे टाकायचे. ती मागाशी उकडलेली बटाटे. तो सगळा ठेचा सगळा लागला पाहिजे बटाट्याच्या भाजीला. गॅस स्लो करून वर खाली करायची ती भाजी. सगळा मसाला बटाट्याला लागला पाहिजे, पूर्ण मिक्स झालं पाहिजे. तो मसाला म्हणजे ठेचा कसा बनवलेला त्यालाच मसाला बोलतात. आता मीठ टाकायचं. कमी कर नको एवढं. मीठ टाकायचं चवीनुसार. नंतर कोथिंबीर टाकायची. गॅस बंद करून कोथिंबीर टाकायची, नाहीतर कोथिंबीर काळी पडते. चवीनुसार मीठ. अगोदर बटाट्यामध्ये पण टाकलेलं ना? हा, थोडंसं टाकलेलं उकडताना. ते बटाट्यामध्ये पण टाकलेलं त्या म्हणून चवीनुसार टाकायचं. कोथिंबीर टाकून एकजीव करून घ्यायचं. हा मसाला तयार झाला. आता डोसे तयार करणार. डोश्याचा बटाट्याची भाजी तयार झाली. ही पूर्ण तयार झाली. आता मसाला. आता डोसे बाय करणार. डोसे. ओके. ते घट्ट झालंय, पाणी टाकून ते पातळ करायचं का? जेवढं आपण पातळ म्हणजे हे करू तेवढे कुरकुरीत होतात. पातळ करू ना डोसे, तेवढे कुरकुरीत होतात. त्याच्यात मीठ टाकायचं चवीनुसार. ह्याच्यामध्ये का?
गॅसवर ते डोश्याचा तवा ठेवलेला आहे. तेल आणि पाणी मिक्स घेऊन बघायचं तापलंय. हा असा पातळ करायचा. थोडं पातळ झालं पाहिजे. पाणी टाकून बघायचं तवा तापलाय का, आणि कपड्यांनी पुसून घ्यायचं. तेल आणि पाणी टाकून नंतर डोसे बनवायचे. नंतर ते टाकायचं का सोनी? तुला काय काय बनवता येतं? हा काय काय बोल. का हॉटेल टाकून देणार आहेस? हॉटेल तुला हॉटेल टाकून देतो. आपलं हॉटेल होतं ना तेव्हा बनवायची नाहीस. ठाण्यात टाकूया हॉटेल. ठाण्यामध्ये आपण हॉटेल टाकू. स्टेशनला? स्टेशनला. हा मम्मीच्या कंपनीच्या बाहेर गेट आहे ना, ते गेटवरती तिथे टाकू. मसाला डोसा, मसाला डोसा, मसाला डोसा. किती रुपये? 25 रुपये. 25 रुपये, 30 रुपये. 30 का 25 रुपये? अरे वा मस्त, लय भारी. सुगरण आहे सुगरण. मला वाटलं घ्यायचं. साधारण त्याची किती सोनी होती? भरपूर होते. किती साधारणतः किती? फक्त डोसेच खायचे. माहिती नाही. तरी अंदाज, तुझा अंदाज लाव किती होतील ह्याचे? एका डावळ्याला एक डोसा, मग भरपूर. एका डब्याला एक डोसा म्हणजे निम्मा हे आहे ना खाली? 20-25 होणार. 20-25 होतील ह्याचे. जास्त. जरा तापू दे ना. होती नाही, खरपूस होती. आमची सोनी उद्या आप्पे बनवणार. सासू बोलेल माझी सुनबाई सुगरण आहे ना सोनी. मग सासू बोलेल मला, सुनबाई मला मसाला डोसा बनवून दे, ॲपे बनवून दे. लगेच देणार. मग सुनबाई लगेच येशील ना बनवून. मग सासूचा फोन इकडे. हा तुमची मुलगी सुगरण आहे, सगळं बनवते. खूप छान आहे, सगळं येतं तिला. जेवणात एक नंबर. कोणाला गाई? ती पोरगी. कुठली पोरगी? ही पोरगी म्हणजे लग्न झालं ती. कुठं राहते? आपल्या इथं वगैरे इथं शाखेजवळ. शाखेजवळ का? हे बघ आता हे डोसे तयार आहेत. आता आई मला बनवून देते मसाले डोसे खाण्यासाठी, टेस्ट करण्यासाठी. अजून पूर्ण नाही झालेत ते, अजून बाकीचे आहेत ना ते तयार करते तिकडे. हे अर्धे झालेत ते. आता मला भूक लागली, मी खाऊन घेतो, टेस्ट करून घेतो कसे झालेत ते. चटणी नाही बनवली आम्ही, असेच बनवलेत. चटणी आम्ही उद्या आप्पे बनवणार आहेत ना,
त्यासाठी आम्ही चटणी बनवतो. तुम्हाला दाखवतो उद्याची रेसिपी. तर मी टेस्ट करून घेतो, खाऊन बघतो, टेस्ट करून बघतो कसे झाले ते सोनीच्या हातचे मसाले डोसे. मस्त आहे, एक नंबर. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा मसाले डोसे. आमच्याकडे पाहुणे आले माझ्या कंपनीतली, नमिता. आम्ही बसून खातोय मसाला डोसा. आम्ही एकाच कंपनीत आहोत. एकाच डिपार्टमेंटमध्ये आहात? हो, एकाच डिपार्टमेंटमध्ये. हिला घे बाबा. चल इकडे इकडे. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. बाय आणि काळजी घ्या.